राज्यभरातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे जे निकाल समोर आले ते पाहून भले भले राजकीय पंडित सुद्धा चक्रावून गेले असतील. कारण कुठे घराणेशाहीला मतदारांनी सपशेल नाकारलं, तर कुठे तुरुंगातूनच उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळलाय. तसंच मुख्यमंत्र्यांच्या नातलगांपासून ते खासदारांच्या मुलांपर्यंत अनेकांना मतदारांनी धक्के सुद्धा दिलेत. आजच्या या टॉकिंग पॉइंट मधून आपण अशाच काही लक्षवेधी निकालांबद्दल जाणून घेणार आहोत. पण आपण 4 वाजेपर्यंत जे निकालाचं चित्र स्पष्ट झालंय त्या निकालाबद्दलच यामध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. सुरुवात करूया मुंबईपासून. दक्षिण मध्य मुंबईतील प्रभाग क्रमांक 194 मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे यांनी जायंट किलर ठरत सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांना 592 मतांनी पराभूत केलं. खरं तर हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. अशात विधानसभा निवडणुकीत वडिलांच्या म्हणजे सदा सरवणकरांच्या पराभवानंतर आता मुलगा समाधान सरवणकर यांचा पराभव होणं हे शिंदे गटासोबतच सरवणकर कुटुंबासाठी मोठा सेटबॅक मानला जातोय. इथे मतदारांनी पक्षनिष्ठेला महत्व दिल्याचं बोललं जात आहे. जोगेश्वरीत प्रभाग क्रमांक 73 मधून खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र ठाकरे गटाच्या लोना रावत यांनी दीप्ती वायकर यांचा पराभव केलाय. लोना रावत या नवख्या उमेदवार असूनही त्यांनी 13,424 मतं घेत विजय मिळवला. मतदारांनी इथे थेट घराणेशाही नाकारल्याचं चित्र दिसतंय. रवींद्र वायकर यांच्या पत्नीचा विधानसभेला पराभव झाल्यानंतरही आता मुलीला सुद्धा मतदारांनी नाकारल्याचं स्पष्ट दिसतंय. स्थानिक पातळीवर ठाकरे गटाचं असलेलं वर्चस्व आणि लोना रावत यांची लोकांमधील प्रतिमा हीच विजयासाठी निर्णायक ठरली असं आता बोललं जात आहे. तर दहिसरमध्ये भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांचा विजय झालाय. भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसरच्या प्रभाग क्रमांक 2 मधून ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांचा 10,725 मतांच्या फरकानं पराभव केलाय. पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर मिळालेली सहानुभूती ही तेजस्वी घोसाळकरांसोबत होतीच, पण तेजस्वी घोसाळकर यांनी मांडलेलं विकासाचं व्हिजन हे मतदारांना जास्त भावलं अशी तिथे चर्चा सुरू आहे. तसंच त्यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशामुळे महायुतीची ताकद ही त्यांच्या पाठीशी उभी राहिली, ज्याचा फायदा त्यांना या महापालिका निवडणुकीत झाल्याचं स्पष्ट होतंय. त्यानंतर पुणे महानगरपालिकेत देखील अनेकांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली. पुणे महानगरपालिकेत भाजपने जास्त जागांवर आघाडी घेत एक हाती सत्तेच्या दिशेने वाटचाल केली. मात्र इथे वानवडीमधून काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी भाजपच्या अभिजित शिवरकर यांचा 1800 मतांनी पराभव करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पुण्यात भाजपची लाट असतानाही प्रशांत जगताप यांच्या विजयाने राजकीय निष्ठा महत्वाची असते हे दाखवून दिल्याचं बोललं जात आहे. पवारांच्या राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही त्यांनी आपल्या विचारधारेवर ठाम राहत विजय खेचून आणला. तर ऐनवेळी भाजपमध्ये गेलेल्या शिवरकरांना मतदारांनी नाकारल्याचं दिसतंय. तसंच पुण्यातच प्रभाग क्रमांक 24 मध्ये सगळ्यात जास्त हाय व्होल्टेज लढत झाल्याचं पाहायला मिळालं. इथे भाजपचे गणेश बिडकर आणि शिंदे सेनेचे प्रणव धंगेकर असा सामना रंगलेला. प्रणव धंगेकर हे रवींद्र धंगेकरांचे पुत्र आहेत. या अटीतटीच्या सामन्यात गणेश बिडकर यांचा विजय झाला असून दुसरीकडे प्रभाग क्रमांक 23 मधून धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र प्रतिभा धंगेकर यांचा सोनाली वनराज आंदेकर यांनी पराभव केलाय. सोनाली आंदेकर या गुंड बंडू आंदेकर यांच्या सून आहेत. या विजयामुळे सुद्धा पुण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही असे उमेदवार कसे काय निवडून येतात असा प्रश्न आता मतदारांकडून विचारला जातोय. यासोबतच गुंड गजा मारण्याच्या पत्नी देखील पुण्यातील प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र भाजपच्या रुपाली पवार यांनी त्यांचा पराभव केलाय. या काही लढतींसोबतच पुण्यातील आणखी काही प्रभाग चर्चेत होते. त्यातल्या प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपच्या ऐश्वर्या पठारे यांचा विजय झालाय. तर प्रभाग क्रमांक 4 मधून ऐश्वर्या पठारे यांचे पती सुरेंद्र पठारे यांचा सुद्धा विजय झालाय. खरं तर सुरेंद्र पठारे यांनी निवडणुकीच्या तोंडावरच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली. तसंच पुण्यासोबतच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुद्धा अटीतटीची लढत झालेली. इथे भाजप आमदार महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळालं. पण अखेर निकालाच्या दिवशी जे चित्र स्पष्ट झालं त्यात पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचंच पारडं जड असल्याचं आता दिसून येतंय. पुढे नाशिकमध्ये भाजपच्या एबी फॉर्मच्या गोंधळामुळे बंडखोरी झाली आणि त्याचा फटका सुधाकर बडगुजर यांच्या मुलाला बसल्याचं दिसतंय. आणि फायदा हा अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांना झालाय आणि शहाणे हे विजयी झालेत. आता सगळ्यात जास्त चर्चेत असलेला निकाल म्हणजे अमरावती महापालिकेतला. कारण इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ असलेले विवेक कलोती यांचा पराभव झालाय.
प्रभाग क्रमांक 14 मधून काँग्रेसचे संजय शिरभाते हे विजयी झाले, तर कलोती यांच्यासह आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांचा सुद्धा पराभव झाला. इथे सुद्धा मोठ्या नेत्यांचे नातलग असून किंवा घराणेशाही असून चालत नाही हे मतदारांनी दाखवून दिल्याचे दिसतंय. स्थायी समिती सभापती म्हणून मिळालेली संधी आणि फडणवीसांचा आशीर्वाद असूनही कलोती यांना स्थानिक प्रश्नांवर मतदारांची साथ मिळवता आली नाही अशी चर्चा इथे रंगली आहे. काँग्रेसने या प्रभागात आपली संघटनात्मक ताकद वापरून भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडल्याचं दिसतंय. जळगावात तर अजबच निकाल लागलाय, कारण शिंदे गटाचे ललित कोल्हे यांनी चक्क नाशिक कारागृहातून निवडणूक लढवून ते विजयी सुद्धा झालेत. इतकंच नाही तर त्यांच्या कुटुंबातील पियुष कोल्हे आणि सिंधू कोल्हे सुद्धा विजयी झालेत. बोगस कॉल सेंटर प्रकरणी अटक झालेली असतानाही कोल्हे कुटुंबानं मतदारांवर असलेली आपली पकड सैल होऊ दिली नाही असं चित्र यातून दिसून येत आहे. तर एकीकडे गुन्हेगारांना राजकारणात आणून गुन्हेगारीचं उदात्तीकरण सुरू असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे. आता या सगळ्या निकालांचा विचार केल्यानंतर काही गोष्टी या स्पष्ट होतात. ते म्हणजे भाजपचं वाढतं वर्चस्व, विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये भाजपने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. तर मुंबई आणि अमरावतीमधील निकाल पाहता मतदारांनी केवळ मोठ्या नेत्यांचे नातेवाईक म्हणून उमेदवारांना स्वीकारणं हे बंद केल्याचे दिसतंय. तसंच मुंबईमध्ये महायुती आघाडीवर असली तरी ठाकरे गटाने आपले बालेकिल्ले हे जिद्दीनं लढवल्याचे दिसतंय. अनेक ठिकाणी धक्कादायक असे विजय मिळवलेत. या निकालातून मिळणारे संकेत पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. मतदारांचा कल हा काम आणि स्थानिक जनसंपर्क याकडे झुकलेला दिसतोय. तसंच केवळ पक्षाचं नाव किंवा मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद विजयाची खात्री देऊ शकत नाही हे सुद्धा मतदारांनी यामधून दाखवून दिले. हे होते राज्यभरातील महानगरपालिका निवडणुकांमधील काही लक्षवेधी निकाल. आता या सगळ्या निकालांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि अशाच अपडेट्ससाठी द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.